आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमच्या पुनर्वसन गावठाणासाठी एक पत्र आलं का पुनर्वसन जे गावठाणाचे बाकी राहिलेत, नागरिक सुविधा बाकी राहिलेत, त्या संदर्भात त्यांच्या पातळीवरचे अधिकारी इथं पाठवले होते। त्या अधिकाऱ्यांच्या समोर आमच्या ग्रामस्थांची आता चर्चा झाली, पण 35 वर्ष झालं आम्ही पुनर्वसनसाठी भांडतोय। पुनर्वसनचे प्रश्न त्यांच्याकडे मागणी करतोय। नागरिक सुविधामध्ये आम्हाला ज्या 8 नागरिक सुविधा पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्मशानभूमी, दफनभूमी, जे वाढीव याच्यासाठी भूखंड, गायरान या संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली, पण त्यांच्याकडून आम्हाला अशी समाधानकारक उत्तर मिळाली नाही। त्यांनी त्या विषयावरती आम्ही पत्र पाठवतो, त्याचे पाठपुरावा करतो, त्याच्या संदर्भात सांगतो। आता 35 वर्ष त्यांनी पाठपुरावाच केला, 35 वर्ष त्यांनी आम्हाला हीच उत्तरं दिली। आमची प्रामुख्याने ही मागणी का 35 वर्ष ज्या लोकांनी स्वतःच्या घरादाराचा त्याग करून इथं लोकांना तालुक्याला, आंबेगाव तालुक्याला, नगर जिल्ह्यातील काही गावांना पाण्याचा पुरवठा होतोय, आमच्या त्यागाच्या याच्यातून तो पाणी पुरवठा होतोय आणि आम्ही लोक अजूनपर्यंत तशीच वंचित राहिलोय। आम्ही एखाद्या उपऱ्यासारखे ह्या गावात येऊन आम्ही आमचं उदरनिर्वाह करतोय आणि शासन त्याच्या संदर्भात कुठली जबाबदारीने दखल घेत नाही। आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे का शासनाने त्या लोकांना आमच्या नागरिक सुविधा काही जमिनी मिळाल्या नाही, भूखंड मिळाले नाही, त्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर आमचं पुनर्वसन आणि नागरिक सुविधा पूर्ण कराव्यात, ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। विविध शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन पुनर्वसन गावठाणाच्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्यासंबंधी लोकांकडून जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, परंतु आतापर्यंत विविध नागरिक सुविधा असतील, म्हणजे काही गटारांची कामं राहिलेली आहेत आमच्याकडं, काही स्मशानभूमी दफनभूमीसारखी नाही, गायरानला जमीन नाही, बाजारतळासाठी जमीन नाही, माध्यमिक विद्यालयासाठी जमीन नाही। या ठिकाणी ज्या जमिनी उपलब्ध शासनाने त्याच वेळेला करून द्यायला पाहिजे होत्या नागरिक सुविधांमध्ये, परंतु अद्याप त्या जमिनीच यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते। स्मशानभूमी दफनभूमीसारखीची समस्या आधी पहिल्यापासून आम्ही ती मांडत आलो आहे, पण शासन दरबारी अजूनपर्यंत त्याची काही दखल घेतलेली नाही। त्याचबरोबर भूमी शेतमजुरांचे प्रस्ताव, आम्ही 19 लोकांचे प्रस्ताव आमच्या गावठाणमधून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडे जवळ 10 वर्ष झाली पाठवलेत, परंतु ते मंजुरीसाठी नाहीत। त्याची कारणं अशी आहेत का त्यांची संकलन रजिस्टरला त्यांची नोंदच झालेली नाही भूमी शेतमजुरांची। आता अर्थात हा शासकीय अधिकाऱ्यांचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ती संकलन रजिस्टरला त्यावेळी ती नोंद करून घ्यायला पाहिजे होती, परंतु प्रस्ताव भरताना आम्ही मात्र त्याचे गेलेल्या त्यांची जी घरं आहेत ती घरांचे 12/2चे नोटीस, संपादनाचे दाखले, अधिक तिथं शेतमजूर म्हणून इतर कुणाच्या ठिकाणी काम करतो शेतकऱ्यांच्या त्यावेळेचे 78 पूर्वीचे पुरावे बंदी तारखेपूर्वीचे त्यांना आम्ही सादर केलेले आहेत, तरीही आम्हाला अडचणी येतात, काही प्रस्ताव आमचे मंजूर होत नाही। त्याबरोबर काही शेतकऱ्यांचे समजा 7 एकर त्याला ही जमीन आहे, ती जमीन त्याला 2 एकर मिळाली, 5 एकर राहिली, अशा पद्धतीचे काही प्रस्ताव आहेत, पण ते वाढीव प्रस्ताव म्हणून ते पुन्हा फेटाळले जातात। काही शेतकरी असे जे 65% रक्कम त्यावेळेला अशिक्षितपणामुळे भरली गेलेली नाही, त्यामुळे पण आता परिस्थिती अशी आहे की 65% रक्कम भरल्याशिवाय त्यांना तो शासनाच्या याच्यावर तो लाभ मिळत नाही। त्यावर शासनाने आज आम्ही त्याचा 15 वर्ष झालं संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करतोय, परंतु आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं हा धोरणात्मक निर्णय आहे, धोरणात्मक निर्णय पण नेमका धोरणात्मक निर्णय कुठं घेतला जाणार हा तरी शासनाने आम्हाला स्पष्ट करून सांगावं, म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचू। कारण जोपर्यंत ही आठ शिथिल होत नाही तोपर्यंत ही आम्हाला त्याचे प्रस्ताव भरता येत नाही किंवा त्या जमिनी मंजूर होणार नाहीत। त्यातही आम्हाला 66चा जो कायदा आहे तोच लागू आहे, 86चा कायदा आम्हाला लागू नाही आणि 66च्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की तुम्ही 66 रक्कम किती दिवसात भरावी याचं काही लिमिटेशन नाही। त्यामुळे तो कायदा आम्हाला लागू करून शासनाने तो मार्ग आम्हाला जर मोकळा करून दिला तर ते अधिक सोयीचं होईल। त्याचबरोबर या ठिकाणी जे सगळे धरणग्रस्त आहेत, ह्या सगळ्या धरणग्रस्तांना जी भूखंड मिळालेली आहे प्रत्येक गावठाणमध्ये, अर्थात सगळ्यांना मिळालेलीच नाहीत, काही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत त्यांना मिळालीच नाहीत, परंतु जे मिळाले ते खातेदारांना 1986च्या अधिनियमाप्रमाणे 8 गुंठे मिळायला पाहिजेत, त्यांना 4च गुंठे मिळाले, आणि जे आता भूमी शेतमजूर आहेत त्यांना 2 गुंठे मिळायला 4 गुंठे मिळायला पाहिजे, त्यांना 2च गुंठे मिळाले। म्हणजे आज परिस्थिती आहे की लोकसंख्या वाढली, 35 वर्षात एका कुटुंबाची 10 कुटुंब आहेत, आज तिथं घर बांधायला जागा नाही, याचाही विचार शासनाने कुठेतरी करावा आणि 1986चा अधिनियम वापरून आम्हाला जे भूखंडाचा मार्ग मोकळा करून द्यावा। अधिग्रहित आम्ही या ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी तुमचे भूखंड आहेत त्या ठिकाणी घ्यायला तयार आहोत ना, त्या ठिकाणी आमची काही कुटुंब जातील, नाहीतरी इथे आता रोजंदारी करूनच राहतोय, इतर ठिकाणी ज्या ठिकाणी भूखंड आहे त्या ठिकाणी जाऊ,
परंतु काही ठिकाणी परिस्थिती, विशेषतः गावडेवाडीची परिस्थिती अशी आहे का त्या ठिकाणचे भूखंड जे आहेत ते फक्त वाटप झालेले, अलॉटमेंट केलेले भूखंडच तुम्हाला ऑनलाईन दिसतात. जे भूखंड जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या नावे आहेत ते भूखंड ऑनलाईन दिसत नाही ना ऑफलाईन दिसत नाही, त्याचे सातबारे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते नवीन प्रस्ताव आम्हाला भरता येत नाहीत. ह्या अशा विविध ज्या अडचणी आहेत, ह्या अडचणींचा शासकीय अधिकाऱ्यांसमोर सगळ्यांनी आता तो विषय मांडला आहे, आम्ही मांडला आहे सगळ्यांनी. त्यांनी आता पुढं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर या सगळ्यांना सोडून धरणग्रस्तांची सोडवणूक करावी अशी आमची विनंती आहे. योग्य कारवाई नाही झाली आणि त्याच्यावर योग्य कारवाई नाही झाली तर आम्ही पुढं आंदोलनाचा मार्ग स्वीकारणारच आहे. शासनाला रीतसर 8 दिवसाच्या अगोदर नोटीस पिरियड देऊ आणि मग आम्ही आमचं आंदोलन स्वीकारू. पुढं काय ते ठरवू. 15 बसायचं, त्याशिवाय नाही व्हायचं. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.